आपण आजच्या पिरियडमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स कंटिन्यू करणार आहोत। सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट त्यामध्ये एका कन्सेप्टचा अजून ॲडिशन आपण करणार आहोत की सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल्स टू आयोनिक प्रॉडक्ट इन केस ऑफ सॅच्युरेटेड सोल्यूशन, बट इफ आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट देन द सुपर सॅच्युरेटेड सोल्यूशन that is precipitation takes place. But if ionic product is less than solubility product then the solution is unsaturated. अशा कन्सेप्टचा उपयोग करून आज आपल्याला काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत। लक्ष द्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम घेणार आहे। Solubility product of silver bromide is 3.3 into 10 raised to power minus 12 at 298 Kelvin. What concentration of Br minus ion is needed to precipitate AgBr from the solution of 0.01 molar Ag plus? From the solution of 0.01 molar Ag plus. प्रॉब्लेम काय आहे पहिले ते लक्षामध्ये घ्या। त्यांनी तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ AgBr दिलेला आहे आणि ते तुम्हाला म्हणतात की व्हॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस आयन इज नीडेड। Br मायनस आयनचं किती कॉन्सन्ट्रेशन लागेल कशा करता टू प्रेसिपिटेट AgBr फ्रॉम द सोल्युशन ऑफ 0.01 मोलार Ag प्लस आयन। चला या प्रॉब्लेम वरून पहिले डाटा गोळा करू आपण। काय आहे सगळ्यात पहिले KSP ऑफ AgBr दिलेला आहे, त्याचबरोबर Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.01 मोलार म्हणजे 10 रेज टू पॉवर -2 मोलार आणि विचारलेला आहे व्हॉट विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस फॉर द प्रेसिपिटेशन ऑफ AgBr। कोणाचं प्रेसिपिटेशन करायला विचारलंय तर AgBrचं प्रेसिपिटेशन करायला विचारलंय। मग एक काम करू, AgBr गिव्स Ag प्लस प्लस Br मायनस हे आपण रिॲक्शन या ठिकाणी लिहिली आणि या रिॲक्शन वरून आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा फॉर्म्युला घेतला। सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस। हे कोणाकरता असतं, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल्स टू आयोनिक प्रॉडक्ट फॉर विच सोल्यूशन, सॅच्युरेटेड सोल्यूशन। हा जो फॉर्म्युला आहे हा सॅच्युरेटेड सोल्यूशन करता असतो। मग आता Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय होईल, KSP अपॉन Ag प्लस। KSP ची व्हॅल्यू पुटअप करा, Ag प्लस ची व्हॅल्यू पुटअप करा, आन्सर येईल Br मायनस 3.3 इंटू 10 रेज टू पॉवर -10 मोलार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस विल बी 3.3 इंटू 10 रेज टू पॉवर -10 मोलार। पण एवढं जर का कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते सोल्यूशन काय असेल, सॅच्युरेटेड सोल्यूशन असेल। आता जर का तुम्हाला प्रेसिपिटेशन पाहिजे असेल तर मी आत्ताच सांगितलं होतं की प्रेसिपिटेशन करता काय पाहिजे, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट मस्ट बी लेस दॅन आयोनिक प्रॉडक्ट। मग आता एवढं जर का Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन तर फिक्स आहे, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 10 रेज टू पॉवर -2 मोलार आणि Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन एवढं जर का आपण घेतलं तर ते सोल्यूशन सॅच्युरेटेड असेल। मग प्रेसिपिटेशन करायचं असेल तर आयोनिक प्रॉडक्ट सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा जास्त पाहिजे, पण Ag प्लस तर फिक्स आहे म्हणजे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं वाढवावं लागेल तर Br मायनसचं। आणि म्हणून आपण म्हटलंय की दॅट्स वाय द Br मायनस कॉन्सन्ट्रेशन मस्ट बी ग्रेटर दॅन 3.3 इंटू 10 रेज टू पॉवर -10 मोलार फॉर द प्रेसिपिटेशन ऑफ AgBr। म्हणजे जर का AgBrचं प्रेसिपिटेशन करायचं असेल तर Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन हे 3.3 इंटू 10 रेज टू पॉवर -10 मोलार पेक्षा थोडंफार का होईना जास्त असलं पाहिजे। जर का ते एवढंच कॉन्सन्ट्रेशन असेल तर सोल्यूशन सॅच्युरेटेड आहे। या ठिकाणी 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स मी पुन्हा तुमच्या समोर मांडतो। पहिलं प्रॉब्लेम जे ऑलरेडी दिलेलं आहे की व्हॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस इज नीडेड फॉर द प्रेसिपिटेशन ऑफ AgBr फ्रॉम द सोल्यूशन ऑफ 0.01 मोलार Ag प्लस। दुसरं प्रॉब्लेम व्हॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस आयन इज नीडेड टू गेट सॅच्युरेटेड सोल्यूशन ऑफ AgBr। आणि तिसरं प्रॉब्लेम व्हॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस इज नीडेड फॉर टू गेट अनसॅच्युरेटेड सोल्यूशन ऑफ AgBr। म्हणजे प्रेसिपिटेशन ऑफ AgBr, सॅच्युरेटेड सोल्यूशन ऑफ AgBr
अनसॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ AgBr असे बदल करून प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. काही नाही, प्रॉब्लेमची सुरुवात कोणताही प्रॉब्लेम आलं तरी सारखंच असणार आहे. ते जो डाटा दिलाय तो लिहिणार, KSP ची व्हॅल्यू लिहिणार, Ag+ ची लिहिणार, Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग आता AgBr ची रिॲक्शन लिहिली, Ag+ + Br मायनस KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस कोणाकरता, हा शब्द महत्वाचा आहे. हे इक्वेशन कोणाकरता आहे, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल टू आयोनिक प्रॉडक्ट कोणाकरता, सॅच्युरेटेड सोल्युशन करता. मग सॅच्युरेटेड सोल्युशन करता आपण Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढलं तर दिस विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस फॉर विच सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन. आता त्यांनी प्रेसिपिटेशन विचारलंय म्हणजे Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन यापेक्षा थोडं जास्त लागेल, कारण Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन थोडं जास्त घेतलं म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट हा KSP पेक्षा जास्त येईल आणि प्रेसिपिटेशन झाल्याचं दिसेल. समजा अनसॅच्युरेटेड AgBr चं सोल्युशन म्हटलं असतं तर एक वाक्य इथे आपण वाढवलं असतं, Br मायनस कॉन्सन्ट्रेशन मस्ट बी लेस दॅन 3.3 इंटू 10⁻⁻10 मोलार फॉर द अनसॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ AgBr. सध्या प्रेसिपिटेशन विचारलंय म्हणून Br मायनस कॉन्सन्ट्रेशन मस्ट बी ग्रेटर दॅन 3.3 इंटू 10⁻⁻10 मोलार. का बरं? बिकॉज सोल्युबिलिटी प्रॉडक्ट मस्ट बी लेस दॅन आयोनिक प्रॉडक्ट फॉर द सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन दॅट इज फॉर द प्रेसिपिटेशन. लक्षात येत आहे? नाव द सेकंड प्रॉब्लेम इज सिमिलर टू दॅट ऑफ द फर्स्ट प्रॉब्लेम. यामध्ये सुद्धा तुम्हाला KSP व्हॅल्यू दिलेली आहे PBS ची. PBS ची सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आहे 4.2 इंटू 10⁻⁻28. Pb2+ चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.001 मोलार आणि ते म्हणतात आहे व्हॉट वुड बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- फॉर PBS जट गेट प्रेसिपिटेटेड. म्हणजे PBSचं प्रेसिपिटेशन होण्यासाठी S- कॉन्सन्ट्रेशन किती लागेल असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग आपला सगळ्यात पहिले कोणाविषयी बोलतोय आपण, PBS. मग चला इथे मी डाटा लिहिला नाही, जागा कमी असल्यामुळे. ॲक्च्युली डाटा लिहायला पाहिजे सुरुवातीला. काय लिहिणार सुरुवातीला, जसं इथे लिहिला होता KSP ऑफ PBS 4.2 इंटू 10⁻⁻28. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb2+ 0.001 मोलार म्हणजेच 10⁻³ मोलार. बरोबर आहे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- क्वेश्चन मार्क फॉर द प्रेसिपिटेशन ऑफ PBS. आता PBS जशी इथे रिॲक्शन लिहिली ना तशी इथे रिॲक्शन लिहितो मी. PBS गिव्स Pb2+ प्लस S-. KSP इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb2+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S-. पण हा जो फॉर्म्युला आहे हा कोणत्या सोल्युशनसाठी आहे, सॅच्युरेटेड. यात कोणाकोणाच्या व्हॅल्यूज आहे तुमच्याकडे, KSP ची आहे आणि Pb2+ ची आहे. मग KSP आणि Pb2+ ची व्हॅल्यू जर का आहे तर आपण S- ची व्हॅल्यू काढू शकतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- इज इक्वल टू KSP अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb2+. KSP किती आहे, 4.2 इंटू 10⁻⁻28 डिवायडेड बाय 10⁻⁻3 म्हणजे ते आलं 4.2 इंटू 10⁻⁻25. एवढी व्हॅल्यू तुमची कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- ची आल्याचं दिसेल. पण एवढं जर का S- कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते सोल्युशन कोणतं असणार आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन. पण आपल्याला तर प्रेसिपिटेशन पाहिजे म्हणजे याचा अर्थ S- कॉन्सन्ट्रेशन यापेक्षा थोडं जास्त लागेल. हेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- मस्ट बी ग्रेटर दॅन 4.2 इंटू 10⁻⁻25 मोलार फॉर द प्रेसिपिटेशन ऑफ PBS. जसं या ठिकाणी मी शेवटच्या 2 स्टेप लिहिलेल्या आहेत. ही जी शेवटची स्टेप आहे ही इथे पण लिहायला पाहिजे होती. बिकॉज KSP is less than ionic product for the super saturated solution that is for the precipitation. या दोन्हीही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रेसिपिटेट होईल का
किती प्रेसिपिटेशन होण्यासाठी किती कॉन्सन्ट्रेशन लागेल असं विचारलं होतं. आपण प्रॉब्लेम सोडवताना सॅच्युरेटेड सोल्युशन करता प्रॉब्लेम सोडवायचं आणि इथे आपण Br मायनसचं आणि इथे S मायनस मायनसचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं. ते होतं सॅच्युरेटेड सोल्युशनसाठी आणि प्रेसिपिटेशन करण्यासाठी त्यापेक्षा थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन लागेल. कारण सॅच्युरेटेडचा अर्थ काय असतो? KSP मस्ट बी लेस दॅन आयोनिक प्रॉडक्ट, म्हणजे आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू जास्त पाहिजे. आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू जास्त म्हणजे काय? तर प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स जास्त पाहिजे. एवढं जर का S मायनस मायनसचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते तर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. मग यापेक्षा जास्त जर का घेतलं तर तिथे प्रेसिपिटेशन झाल्याचं दिसेल. म्हणजे प्रॉब्लेम 1 आणि प्रॉब्लेम 2 दोन्हीही सारखे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही याला डिटेलमध्ये व्यवस्थित लिहून बघितलं म्हणजे तुम्हाला ते लक्षामध्ये येईल. नाव प्रॉब्लेम नंबर 3. आता काय आहे प्रॉब्लेम नंबर 3? पहिले प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या म्हणजे आपल्याला ते सोडवायला सोपं जाईल. A solution is prepared by mixing equal volume of 0.1 molar MgCl2 and 0.3 molar Na2C2O4. हे दोन सबस्टन्सेस आपण घेतलेले आहे, MgCl2 आणि Na2C2O4. या दोघांचं त्यांनी काय म्हटलं, एक सोल्युशन प्रिपेअर केलं आपण. हे सोल्युशन प्रिपेअर करताना या दोघांचं मिक्सिंग केलं आणि मिक्सिंग करताना त्यांचं इक्वल व्हॉल्यूम आपण घेतलेलं आहे. परत ऐका, अ सोल्युशन इज प्रिपेअर, एक सोल्युशन आपण तयार केलं बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम ऑफ, दोन जे आहेत सोल्युशन्स त्यांचं इक्वल व्हॉल्यूम घेणार आहे. कोणते दोन? 0.1 मोलार MgCl2 अँड 0.3 मोलार Na2C2O4. या दोघांचं आपण या ठिकाणी इक्वल व्हॉल्यूम मध्ये घेऊन मिक्स करून एक सोल्युशन आपण तयार करणार आहोत. Would MgC2O4 will precipitate? MgC2O4 प्रेसिपिटेट होईल का असा त्यांचा प्रश्न आहे. आणि डाटामध्ये त्यांनी KSP व्हॅल्यू ऑफ MgC2O4 आपल्याला दिलेला आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे परत एकदा सांगतो. या ठिकाणी घेतलेला आहे आपण 0.1 मोलार MgCl2. दुसऱ्या बीकरमध्ये आपण घेतलेला आहे 0.3 मोलार. कोण घेतलाय? Na2C2O4. बरोबर. याचं समजा x ml घेतला तर हा पण x ml घेतला, इक्वल व्हॉल्यूम. या दोघांना एकत्रित घेतलं आपण, त्यांचं मिक्सचर केलं. आता या दोघांचं मिक्सचर केल्यानंतर साहजिकच एक रिॲक्शन होईल. कोणती? MgCl2 प्लस Na2C2O4 gives us ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा आयन एक्सचेंज रिॲक्शन इथे होणार आहे. कशी? डबल डिस्प्लेसमेंट किंवा आयन एक्सचेंज म्हणजे काय? मॅग्नेशियमचं सध्या कोणासोबत बॉन्डिंग आहे? क्लोरीन. सोडियमचं कोणासोबत आहे? C2O4. आता एक्सचेंज होईल. हे दोघं कंबाईन होतील आणि हे दोघं कंबाईन होतील. हे दोघं कंबाईन झाले की तुम्हाला मिळेल ट्वाइस ऑफ NaCl. कोण कोण कंबाईन झाले? ट्वाइस ऑफ Na प्लस आणि ट्वाइस ऑफ Cl मायनस. हे कंबाईन होऊन तुम्हाला मिळाला NaCl. आता हा Mg2 प्लस आणि इकडे आहे C2O4 2 मायनस. हे दोघं कंबाईन होतील आणि तुम्हाला MgC2O4 मिळेल. म्हणजे जेव्हा या दोन सोल्युशनचं इक्वल व्हॉल्यूम आपण मिक्स करतो, ते मिक्स केल्यानंतर या पद्धतीची रिॲक्शन झाल्याचं तुम्हाला दिसेल आणि MgC2O4 तयार होईल. ते तुम्हाला विचारतात आहे, हा MgC2O4 प्रेसिपिटेट होईल का? बघा, प्रॉब्लेम समजून घ्यायला एवढा वेळ लागतोय आपल्याला. पहिलं आहे या पद्धतीचं म्हणून समजून घ्या, कारण हे पहिलं समजलं की दुसरं तसंच आहे. काय सांगितलंय? दोन सोल्युशन दिले इक्वल व्हॉल्यूममध्ये, ते मिक्स केले. साहजिकच मिक्स केल्यानंतर त्यांच्यामध्ये रिॲक्शन होईल आणि MgC2O4 मिळेल. ते म्हणतात आहे की MgC2O4 प्रेसिपिटेट आउट होईल का, हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे. हे प्रूव्ह करायचं आहे की वेदर द MgC2O4 विल प्रेसिपिटेट ऑर नॉट. ते प्रेसिपिटेट होईल किंवा नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचं आहे. आता कसं सिद्ध करणार ते लक्ष द्या.
पहिले तर काय आहे, अ सोल्युशन, प्रॉब्लेमचे पहिले ओळी जशाच्या तशा लिहिल्या आपण. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम. दोघांचं आपण इक्वल व्हॉल्यूम घेऊन सोल्युशन तयार केलेलं आहे. त्यामुळे काय होईल, हे XML हे XML, तर हे सोल्युशन तुम्हाला 2x ml मिळेल, म्हणजे व्हॉल्यूम डबल झालं. बरोबर आहे. मग व्हॉल्यूम जर का डबल झालं तर आठवा ओस्टवॉल डायल्युशन लॉच्या वेळेला आपण सांगितलं होतं, व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशन हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. डायल्युशन अँड कॉन्सन्ट्रेशन दे आर इन्व्हर्सली प्रपोर्शन. मग जर का तुम्ही व्हॉल्यूम डबल केलेला आहे म्हणजे डायल्युशन डबल केलेलं आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स वुड बी हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. साहजिकच कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन जे आहे ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ झाल्याचं दिसेल. पुन्हा एकदा काय म्हटलंय, हे सोल्युशन तयार करताना आपण इक्वल व्हॉल्यूम मिक्स केलाय, त्यामुळे व्हॉल्यूम डबल झालं. व्हॉल्यूम जर का डबल झालं तर कॉन्सन्ट्रेशन हाफ होईल, कारण डायल्युशन आणि कॉन्सन्ट्रेशन किंवा व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशन हे एकमेकाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे आपण लिहिलं ॲज व्हॉल्यूम गेट्स डबल द कॉन्सन्ट्रेशन वुड बी हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आता ऐका, Mg2+ हा Mgc2O4 कसा तयार झालाय, तर Mgc2O4 तयार झालेला आहे Mg2+ फ्रॉम MgCl2. हा Mg2+ कोणाचा होता, MgCl2 चा. आणि हा C2O4 कोणाचा होता, तर Na2C2O4 चा. बरोबर आहे. आता या MgCl2 चं कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 0.1 मोलार. MgCl2 चा आहे 0.1 मोलार. मग Mg2+ याच्या हाफ असेल, म्हणजे 0.1 डिवायडेड बाय 2 हे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन असेल, Mg2+. बरं, Na2C2O4 चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.3 मोलार. मग या C2O4- त्याच्या हाफ असेल, म्हणजे ते असेल 0.3 डिवायडेड बाय 2. म्हणून आपण काय केलंय, Mg2+ चं कॉन्सन्ट्रेशन बघा, Mg2+ चं कॉन्सन्ट्रेशन याच्या हाफ, म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+ इज इक्वल टू हाफ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ MgCl2 डिवायडेड बाय 2, म्हणजे 0.1 अपॉन 2 म्हणजे 0.05, म्हणजे 5 × 10⁻⁻2 एवढं कॉन्सन्ट्रेशन असेल Mg2+. त्याच्यानंतर C2O4 हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे C2O4 याच्या हाफ असेल, म्हणून लिहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na2C2O4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.3 अपॉन 2 म्हणजे 0.15, म्हणजे 15 × 10⁻⁻2. आता हे आहे Mg2+ चं कॉन्सन्ट्रेशन, हे आहे C2O4 चं कॉन्सन्ट्रेशन. आता हा MgC2O4 या दोघांच्या कॉम्बिनेशनने तयार झाला. आपण इथे सांगितलं होतं Mg2+ फ्रॉम MgCl2, C2O4 फ्रॉम Na2C2O4 कंबाइंड टू गिव्ह MgC2O4. आता आयोनिक प्रॉडक्ट ऑफ MgC2O4 काय होईल, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ MgC2O4 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 याची व्हॅल्यू टाका, ही आहे. याची व्हॅल्यू टाका, ही आहे. त्या दोघांचं गुणाकार घ्या, 75 × 10⁻⁻4 एवढा तुमचा आयोनिक प्रॉडक्ट आलेला असेल. पण तुम्हाला KSP व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे, 8.56 × 10⁻⁻5 आहे. आता काय करा, ही KSP व्हॅल्यू आणि ही आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू यांच्यामध्ये कंपॅरिझन करा, यांच्यामध्ये तुलना करा. आता जर का या दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर सोल्युशन सॅच्युरेटेड असेल. जर का आयोनिक प्रॉडक्ट हा KSP पेक्षा जास्त असेल तर प्रेसिपिटेशन होईल. आयोनिक प्रॉडक्ट जर का KSP पेक्षा कमी असेल तर ते अनसॅच्युरेटेड सोल्युशन असेल. या दोन व्हॅल्यूजला कंपेअर करायचं आहे. आता ही आहे 75 × 10⁻⁻4, ही आहे 8.56 × 10⁻⁻5. एक काम करतो मी, या दोघांच्या पॉवर सारख्या
सारख्या करतो, मग याला करतो मी 750 इंटू 10⁻⁻5. म्हणजे आता तुलना करणं सोपं जाईल. 750 इंटू 10⁻⁻5 आणि 856 इंटू 10⁻⁻5 या दोन व्हॅल्यूजमध्ये ही व्हॅल्यू ग्रेटर आहे. ही व्हॅल्यू म्हणजेच कोण ग्रेटर आहे? आयोनिक प्रॉडक्ट. कोणापेक्षा? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा. दस आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आणि आयोनिक प्रॉडक्ट जर का सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा जास्त आहे, याचाच अर्थ Mgc2O4 हे प्रेसिपिटेट झाल्याचं दिसेल. या ठिकाणी 3 शक्यता आल्या असत्या. जर का आयोनिक प्रॉडक्ट आणि KSP हा सारखा आला असता तर आपण म्हटलं असतं की Mgc2O4 चं सॅच्युरेटेड सोल्युशन मिळालं. जर का आयोनिक प्रॉडक्ट हा जास्त आला, जो आलेला आहे सध्या, जास्त आला KSP पेक्षा, तर आपण म्हणणार प्रेसिपिटेशन होईल. आणि जर का आयोनिक प्रॉडक्ट या KSP पेक्षा कमी आला असता तर आयोनिक प्रॉडक्ट कमी म्हणजे Mgc2O4 चं अनसॅच्युरेटेड सोल्युशन मिळालं असं म्हणावं लागेल. तर अशा तऱ्हेने या एका प्रॉब्लेममध्ये 2 शक्यता आपण अजून घेतल्या. इक्वल आलं तर सॅच्युरेटेड, आयोनिक प्रॉडक्ट कमी आला तर अनसॅच्युरेटेड. प्रॉब्लेम समजून घ्या व्यवस्थित हे, म्हणजे पुढचं प्रॉब्लेम तुम्हाला आपोआप सोडवता येईल. नाउ द प्रॉब्लेम नंबर 4. If 20.0 cm³ of 0.050 molar BaNO3/2 and 20.0 cm³ of 0.020 molar NaF are mixed will BaF2 precipitate. आणि KSP व्हॅल्यू ऑफ BaF2 दिलेला आहे. बघा, BaNO3/2 चं 20 cm³ सोल्युशन आहे 0.050 मोलार म्हणजेच 5 इंटू 10⁻². यामध्ये Ba2+ चं कॉन्सन्ट्रेशन आहे 5 इंटू 10⁻² मोलार 20 cm³ मध्ये. दुसरं सोल्युशन आहे NaFचं, ते पण 20 cm³ आहे. NaFचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.020 म्हणजेच 2 इंटू 10⁻² मोलार. म्हणजेच F- कॉन्सन्ट्रेशन तेवढंच आहे 2 इंटू 10⁻² मोलार. कोणामध्ये? 20 cm³ मध्ये. हे पण कॉन्सन्ट्रेशन 20 cm³ मध्ये, हे पण 20 cm³ मध्ये. आता या दोघांचं मिक्सचर घेतलं म्हणजे व्हॉल्यूम काय झाला? 40 cm³. मग व्हॉल्यूम जर का डबल झालं तर Ba2+ 40 cm³ मधलं कॉन्सन्ट्रेशन याच्यापेक्षा हाफ होईल. आणि F- सुद्धा कॉन्सन्ट्रेशन 40 cm³ मध्ये याच्यापेक्षा हाफ होईल. हे महत्वाचं आहे. आणि दुसरं Ba2+ प्लस ट्वाइस F- गिव्स BaF2 म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट ऑफ BaF2 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F- चा स्क्वेअर. हे महत्वाची गोष्ट असणार आहे. आता लिहायचं कसं प्रॉब्लेम? तर आधीचं प्रॉब्लेम जसं लिहिलं तसंच हे आपण लिहिणार आहे. काय आहे याचं उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे. सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम. हे आणि हे व्हॉल्यूम सेम होतं. व्हॉल्यूम गेट्स डबल, त्यांना मिक्स केल्यावर व्हॉल्यूम डबल झालं. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन वुड बी हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. सुरुवातीला Ba2+ चं जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या हाफ होईल, कारण व्हॉल्यूम डबल झाला आहे 20चा 40. F- कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला जेवढं होतं 40 cm³ मध्ये त्याच्या हाफ होईल. ते आपण या ठिकाणी दाखवलं आहे. Ba2+ 2.5 इंटू 10⁻² याच्या हाफ केल्यावर F- 10⁻² आणि Ba2+ प्लस ट्वाइस F- गिव्स BaF2 म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट ऑफ BaF2 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F- चा स्क्वेअर. Ba2+ चं कॉन्सन्ट्रेशन लिहा, F- चं कॉन्सन्ट्रेशन घेऊन त्याचा स्क्वेअर करा म्हणजे आयोनिक प्रॉडक्टाला 2.5 इंटू 10⁻⁻6. पण KSP व्हॅल्यू दिलेली आहे 1.7 इंटू 10⁻⁻6. आता आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू आणि KSP ची व्हॅल्यू कंपेअर करा. तुमच्या लक्षात येईल आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू जास्त आहे KSP पेक्षा, म्हणजेच BaF2 प्रेसिपिटेट झालेलं असेल. जर का या दोन्ही व्हॅल्यू सारख्या असत्या तर सोल्युशन सॅच्युरेटेड असतं. जर का आयोनिक प्रॉडक्ट कमी असता तर BaF2 चं अनसॅच्युरेटेड सोल्युशन आपल्याला मिळालं असतं. समजतं हे प्रॉब्लेम? सोडून बघायचं आहे. थँक्यू.